नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या एका नव्या कोरा लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सेक्स हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे आणि नैसर्गिक आहे. तो निसर्ग नियमानुसारच आहे. परंतु केवळ शारीरिक आनंदापुरताच सेक्स मर्यादित नाही आहे, तर लैंगिक संबंधांचे, शारीरिक संबंधांचे, सेक्सचे खूप आयाम आहेत, वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. ते समजून घेण्याची गरज आहे आणि ही बांधिलकी जी आहे ही निसर्ग नियमानुसारच आहे. लैंगिक संबंधांचे शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अनेकविध फायदे आहेत आणि म्हणून ते काय आहेत ते समजून घेण्यासाठी आमचा हा मंच. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टर विजय दहिफळे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेऊया एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. मंडळी, जसजसं आपलं वय वाढतं आणि आपण वयाची 50शी गाठतो ना, तसं या पायरीवर, या लाईफच्या या स्टेजवर ना वेगवेगळे बदल, शारीरिक आपल्यात होत जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या शारीरिक बदलांचा परिणाम आपल्या लैंगिक आयुष्यावर होतो, सेक्स लाईफवर होतो. आणि ते काय आहेत आणि कशा प्रकारे आपण त्याच्यावर मात करू शकतो, काही अडचणी, समस्या जर उत्पन्न झाल्या तर आपण कसं त्याच्यावर उपचार घेऊ शकतो, हे सांगण्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. मंडळी, लैंगिक संबंध, आरोग्य, शिक्षण, लैंगिक शिक्षण याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आमचा हा मंच. खरं तर वयाच्या योग्यता टप्प्यावर लैंगिक शिक्षण हे प्रत्येकाला, मग पुरुष असो किंवा स्त्री, मुलगा मुलगी असो, कोणीही असो, त्यांना त्या योग्य वयात लैंगिक शिक्षण हे दिलं जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आमचा हा मंच आहे. आमच्या या मंचाच्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर विजय दहिफळे यांचा हा प्रयत्न असतो की लैंगिक शिक्षण हे समाजात पोहोचावं. ती गरजच आहे किंबहुना आपल्या समाजाची, कारण यामुळेच पुढे जाऊन आपला समाज जो आहे लैंगिकतेच्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सजग आपल्याला करता येईल. आणि त्यामुळेच आमचा हा शो पाहून सरांच्या दादरच्या क्लिनिकमध्ये एक 55 वर्षीय गृहस्थ आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा 26 वर्षाचा मुलगासुद्धा होता. या मुलाचं लग्न त्यांना जमवायचं होतं, पण त्याआधी लग्नानंतर काही समस्या उत्पन्न होऊ नयेत म्हणून सावधानीचे उपाय म्हणून हे गृहस्थ आपल्या मुलांना डॉक्टरांकडे घेऊन आले होते. या मुलाचा सेक्शुअल फिटनेस लग्नाआधी तपासायचा आहे असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे ते आले होते आणि आता हा मुलगा जो आहे काही अंशी गतिमंद आहे असं सुद्धा या गृहस्थांचं म्हणणं होतं बरं का. आणि म्हणूनच डॉक्टरांनी मग या वडिलांकडनं माहिती घेतली, या गृहस्थांकडनं माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी मुलाला आत बोलवलं आणि त्याला बोलतं केलं. या तरुणाशी डॉक्टरांनी गप्पा मारल्या आणि मग या तरुणाशी बोलताना डॉक्टरांच्या हे लक्षात आलं की या तरुणाची प्रकृती तर उत्तम होती, हेल्दी होता, अतिशय फिटनेस त्याचा चांगला होता, पण डॉक्टरांना ही एक त्यांच्या संवादातनं जाणीव झाली की लग्नानंतरचं लैंगिक आयुष्य काय असतं किंवा लग्नाचं महत्त्व काय, लग्नानंतर लैंगिक संबंध कशा प्रकारे असायला हवेत किंवा किंबहुना ते जर साथीदारांमध्ये, जोडप्यामध्ये झाले नाहीत तर काय समस्या उद्भवू शकतात, किंवा लैंगिक संबंध, लैंगिक शिक्षण याची जाणीव या तरुणाला नव्हती. कुठेतरी लैंगिक शिक्षण
शिक्षणाचा सुद्धा अभाव होता आणि त्यामुळेच सरांनी त्याचं समुपदेशन केलं आणि त्याला योग्य ते उपचार सुरू केले. त्याला लैंगिकतेविषयी, लैंगिक संबंधांविषयी व्यवस्थित सविस्तर अशी माहिती दिली. असेच अनेक काउन्सिलिंग सेशन या डॉक्टरांनी या तरुणाचे घेतले. तसंच समजा जर पुढे काही लैंगिक समस्या निर्माण झाल्या तर आपल्याला कशा प्रकारे व्हॅक्यूम थेरपी, पी शॉर्ट थेरपी, इम्प्लांट थेरपी, इम्प्लांट्स कशा प्रकारे इम्प्लांट सर्जरी करता येतात याविषयी सुद्धा त्याला कल्पना दिली. आणि त्याच्या वडिलांना सुद्धा सांगितलं की जोपर्यंत या तरुणाच्या मनात पूर्ण लैंगिकतेविषयी किंवा लैंगिक संबंधांविषयी जागृती निर्माण होत नाही तोपर्यंत याचं लग्न करू नये. डॉक्टर काय सांगाल? खरं तर लैंगिक शिक्षण म्हटलं ना की खरं तर लैंगिकता किंवा सेक्स, सेक्शुअल रिलेशनशिप्स या सगळ्या विषयांना ना घरी आपल्या पालकसुद्धा आपले नाही हा विषय चांगला नाही किंवा ही ती वेळ नाही असं सांगितलं जातं नेहमी. आणि याचा परिणाम कुठेतरी मुलांवर होतो पुढे जाऊन की त्यांना लैंगिक शिक्षणाविषयी किंवा लैंगिकतेविषयी फारशी माहिती होत नाही किंवा ते कचरतात. याविषयी काय सांगाल? नक्कीच सांगूया. आणि विशेष म्हणजे या साम टीव्हीच्या मंचाचं एक सार्थक म्हणायला लागेल की हे पालक जर तुमचा शो पाहिला, तुमच्या केसेस पाहिल्या, त्यातनं एक लग्न अगोदरचं एक समुपदेशन म्हणा हा लैंगिक शिक्षणाचा भाग कसा आहे सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टीव्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह भागामध्ये आपल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत, त्यांचं अभिनंदन आणि कौतुक. लैंगिक शिक्षण काळाची गरज. हे बघा काय होतं माहिती का, तुमचं शिक्षण घेणं, नंतर तुम्ही मोठे झाल्यानंतर प्युबर्टीमध्ये येणं, मग लग्न होणं, ह्या गोष्टी तुम्ही अशा समजलेल्या आहेत की घरामध्ये काहीही चर्चा न करता तो वयात आल्यानंतर आता तो लग्नाजोगा झाला असं समजून केलं जातं. कधी कुणी डिस्कस केलं का हो की लैंगिकता काय असते? किंवा कधी तुम्ही विचारलं का आपल्या मुलांना की तुला काय आवडतं किंवा तिच्या इंटरेस्ट काय आहेत, कशामध्ये आहेत? बरेचदा काय होतच नाही जी लग्न का केलं ते आईवडिलांना पाहिजे होते घरामध्ये सून, हां, आणि दुसरं काय कामाला कोणीतरी पाहिजे होतं, स्वयंपाक करायला, खाऊ पिऊ घालायला. मी बऱ्याचदा ह्या मुलाला प्रश्न विचारले की का करतात लग्न आपण, तरी काय उत्तर दिले सांगतो मी. दिसायला धष्टपुष्ट, आपल्याला वाटतं की रोबस्ट आहे, दाढी आहे, छान असा दिसतो, डायरेक्ट लग्न करून टाकू. मग साधे मी प्रश्न विचारले, हो का लग्न करतात? नाही म्हणे घरामध्ये काम करायला कोणीतरी पाहिजे आणि त्यानंतर नंतर मुलं सांभाळायला कोणीतरी पाहिजे आणि थोडंसं काय माझ्या घरच्यांची सेवा करायला पाहिजे. पण जेव्हा त्याला विचारलं की पुढं आणखी काय असतं तर त्यावेळेला त्यातली माहिती नव्हती. आपण ग्रँटेड पकडतो आणि अशा पद्धतीने 2-2 वर्ष समागम न झालेले कपल्स आपण पाहतो. कोणीतरी एकजण शेवटी डिप्रेशनमध्ये जातं. बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे की मुलगी माहेरी निघून गेल्यानंतर तिचे आईवडील मुलाच्या आईवडिलांना जेव्हा सांगतात की तुमच्या मुलामध्ये हा प्रॉब्लेम आहे, तेव्हा ज्याचा मुलगा आहे त्यांना हे कळतं की मुलामध्ये काहीतरी अडचण आहे. म्हणून आपल्या ह्या मंचाची गरज आहे. बाकी आणखी डिटेल सांगू शकता तुम्ही? नक्कीच. आणि म्हणूनच डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक शिक्षणाविषयी, लैंगिकतेविषयी, लैंगिक संबंधांविषयी जागरूकता हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच कदाचित आपल्याला असंही वाटतं कधी कधी की आपल्याला जर जाणून घ्यायचं आहे सेक्सविषयी किंवा आपल्याला लैंगिक शिक्षणाविषयी, आणखी लैंगिक आरोग्याविषयी जाणून घ्यायचं तर कसं बरं या सगळ्याची माहिती मिळवायची? कारण आपण जर इंटरनेटवर शोधलं तर बरीच माहिती येते, खूप पापट पसार आपल्यासमोर येतं. मात्र अशा वेळीच तज्ज्ञांची भूमिका इथे महत्त्वाची असते. आणि म्हणूनच तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत, मग संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथे मेडिकल हॉस्पिटलमध्ये सर असतात, नेरूळला सुद्धा सर असतात, सुयोग हॉस्पिटलमध्ये तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता. अनेक जण इथे जातात, नियमित सरांचा सल्ला घेतात, मार्गदर्शन घेतात. तुम्हीसुद्धा असंच करू शकता, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. आणि आत्ता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला थेट फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022 410 10 610. पुन्हा एकदा स्टुडिओ क्रमांक सांगते 022 410 10 610. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. पहिला फोन आलेला आहे आपल्याला पुण्यावरनं. यावेळी अर्चनाजी बोलतात, त्यांचा कॉल घेऊया. पण अर्चनाजी, स्वागत आहे तुमचं, विचारा प्रश्न. सर्वप्रथम मी सरांना नमस्कार करते आणि तुम्हालाही नमस्कार. कारण एवढ्या संवेदनशील विषयाला एक मंच उभा करून दिला तुम्ही आणि सर एवढ्या सुंदर पद्धतीने
ते सगळं सांगतायत त्याच्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद मानते. कारण आपल्या भारतामध्ये असे अनेक तज्ञ आहेत, पण हा विषय खरंय. कोणीही हाताळला नाही. आणि ही काळाची किती मोठी गरज आहे या विषयावर कोणीही बोललं नाही आतापर्यंत. आणि सर हे बोलतायत त्याबद्दल मी सरांचे खरंच खूप खूप आभार मानते. भरकटलेल्या युवा पिढीला बघा. व्यवस्थित मार्गदर्शन मिळतंय ही सगळ्यात मोठी बाब आहे हे तर म्हणू इच्छिते. आणि सरांना एक प्रश्न आहे सर माझा. हरकत नाही, विचारा. शरीरातील हार्मोन्सचा शरीर संबंधाच्या भावनेवरती काही परिणाम होतो का त्याबद्दल सांगा सर. आता पहा, म्हणजे ही पोचपावती असते. म्हणजे एक ॲप्रिसिएशन खरंच समाजाला ह्या नॉलेजची किती गरज आहे यावरून कळतं. आणि सांगूया आपण त्याच्या प्रश्नाचं उत्तर. मी नेहमी सांगतो की आपली बॉडी हे हार्डवेअर आहे आणि हार्मोन्स हे सॉफ्टवेअर आहे. मग काय होतं यामध्ये, बॉडी ही हार्मोन ड्रिव्हन असते. तुम्ही वयात येताना जे चेंजेस होतात, एंडॉर्फिन तयार होणं, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे फिमेल्समध्ये, टेस्टोस्टेरॉन आहे आणि बाकी लो मॉलिक्युल्स असतात, ऑक्सिटोसिन आहे, डोपॅमिन आहे, सिरोटोनिन आहे, फिनाइल इथिलामाइन आहे, इफिनेफ्रिन, नॉरइफिनेफ्रिन. हे हार्मोन काय करतात, डिझायर. जोपर्यंत डिझायर तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्रियेत जाऊ शकत नाही. डिझायर झाल्यानंतर अराउझल म्हणजे त्यामध्ये दोघांचंही इन्व्हॉल्वमेंट होणं. अराउझल नंतर मग स्टेज येते की जेव्हा तुम्ही समागम करायला लागता त्यावेळेला एक अतिउच्च पॉईंट ज्याला म्हणतो की आपण ऑर्गॅझम. बरेचदा या ऑर्गॅझमचा सुद्धा आणि हार्मोन्सचा फार मोठा संबंध असतो. यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय असते, ऑर्गॅझम झाल्यानंतर डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, अशा प्रकारचे हार्मोन रिलीज झाल्यामुळं पेल्विक फ्लोकरचे कॉन्ट्रॅक्शन्स होणं आणि त्यामुळं इनडिरेक्टली त्या ठिकाणी जे वेगवेगळे बेनिफिट्स असतात, जे फायदे असतात त्या ठिकाणी मिळतात. उदाहरणार्थ काय सांगता येईल, त्या ठिकाणी स्पेशली फिमेल्समध्ये इव्हन सिमेंट डिपॉझिशन झाल्यामुळे जे हेल्दी सिमेंट असतं ते डिपॉझिट झाल्यानंतर ते ॲब्सॉर्ब होतं. ॲब्सॉर्ब झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक अशी स्टडी झालेली आहे की ज्यांचं एक्सपोजर हे डायरेक्ट सिमेंटला आलेलं आहे आणि ज्यांचं एक्सपोजर अजिबात झालेलं नाही, तर अशा केसेसमध्ये त्यांना डिप्रेशनचा त्रास, नैराश्याचा त्रास जाणवलेला आहे. म्हणून मी नेहमी काय सांगतो की आपला नोन, ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर असेल तरच तुम्हाला हे बेनिफिट मिळतात. मग अशा केसमध्ये पुढची महत्त्वाची गोष्ट सांगतो की याने जे विचारलं की हार्मोन ड्रिव्हन इच्छाशक्ती राहू शकते का, नक्कीच राहते, का राहणार नाही. कारण समजा बऱ्याचदा मी माझ्या फॅमिलीमध्ये किंवा असे जे कुटुंब येतात माझ्याकडं की सर काही कारणामुळं आमचे इतके भांडणं होतात, आमचे अनबन होते, बऱ्याचदा मिसमॅच होतं. मी तर बऱ्याचदा सांगतो की मिसमॅच व्यक्तींचंच त्या ठिकाणी मिलन होत असतं. कारण ॲडजस्टमेंट आहे, एक प्रकारचं कोऑर्डिनेशन आहे, एक प्रकारचं कोऑपरेशन आहे, हे तुम्हाला त्याशिवाय मिळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला आणि ह्या साम टी व्हीच्या मंचाबद्दल जो तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल आमच्या दोघांकडूनही तुमचे मनापासून धन्यवाद. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आणखी एक फोन घेऊया आपण. नागपूरवरनं पुढचा फोन आहे. अर्चनाजी बोलतायत. अंजलीजी बोलतायत. अंजलीजी बोला. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. माझं वय 28 आहे. ओके. लग्नाला 8 वर्ष झाली. ओके. आणि प्रेग्नेन्सी राहत नाहीये. तर माझा प्रश्न असा आहे की जर धातू किंवा सिमेंट पातळ आणि लाल रंगाचा असेल तर प्रेग्नेन्सी राहण्यासाठी काही अडचण येते का? अच्छा, पाहिलं, म्हणजे 8 वर्ष लग्नाला झाली आहे आणि किती बेसिक प्रश्न आहे बघा. तुम्हाला वाटेल हा प्रश्न पुरुषाने विचारायला पाहिजे, मग महिलांनी काय विचारलं. तर ही ॲक्ट निसर्गाने बनवताना दोघांसाठी बनवलेली, एकट्यासाठी नाही. सांगूया आपण, सिमेंट किंवा धातू हा बेसिक इतकी महत्त्वाचा हा विषय आहे, प्रत्येकाला माहीत पाहिजे. तुम्हाला एवढा माहीत असायची गरज नाही की तुम्ही त्याचं डॉक्टर होऊन त्याचं रिपोर्ट समजला पाहिजे, नाही. हे ग्रॉस ऑब्झर्वेशन आहे. बघा, 2 वर्ष जर रेग्युलरली तुमचं समागम होत राहिलं, संबंध होत राहिले तरी देखील मूळबाळ होत नसेल, त्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा पेशंट जो सर माझा धातू इतका पातळ आहे, आणि दुसरं बऱ्याचदा रक्तमिश्रित किंवा लाल रंगाचा धातू येत असतो आणि यामुळे इन्फर्टिलिटी येते का, वंध्यत्व येते का, तर नक्कीच येते. जेव्हा ब्लड मिक्सिंग त्या ठिकाणी धातूमध्ये असतं तेव्हा काय असू शकतं कंडिशन, टेस्टिसमध्ये बऱ्याचदा अंडाशयाचा देखील ट्युबरक्युलोसिस होत असतो, TB होत असतो, बऱ्याचदा काही ट्रॉमा आहे, काही इपिडेमोऑर्कायटिस आहे, काही बऱ्याचदा क्रॉस इन्फेक्शन्स असतात. हे बघा, जेनायटो युरिनरी सिस्टीम हे कॉम्बिनेशन आहे. बनवताना निसर्गाने काय केलं, ज्या ठिकाणनं धातू येतो
त्याच ठिकाणावरनं तुमचं युरिनचं पॅसेज होतं. काही कारणामुळं जर त्या ठिकाणी मिक्सिंग होत असेल किंवा काही कारणामुळं त्या ठिकाणी ब्लड क्रॉस किंवा ब्लड कलेक्शन येत असेल तर स्पर्मची क्वालिटी ही अफेक्ट होते. अर्थातच स्पर्मची क्वालिटी अफेक्ट झाल्यानंतर नॅचरल पद्धतीनं प्रेग्नन्सी होणं शक्य नसतं. दुसरा, पातळ धातू म्हणजे काय, नॉर्मल काय हे कळलं तर तुम्हाला तो थिन आहे का थिक आहे का विस्कस आहे कळेल. तर नक्कीच सिमेंटची धातूची तपासणी केल्यानंतर ती विस्कॉसिटी काय, फिजिकल एक्झामिनेशन, केमिकल एक्झामिनेशन आणि मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केल्यानंतर नक्कीच तुम्हाला रिपोर्ट कळेल आणि तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. तज्ज्ञाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला मूळबाळ नक्की होईल, काळजी करायची गरज नाही. नक्कीच. त्यामुळे अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. डॉक्टरांचे सगळे सेंटर्सचे नंबर्स दिलेले आहेत स्क्रीनवर, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. डॉक्टर, पुढचा फोन आहे जामखेडवरनं दादा यांचा. दादा उबाळे, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. हां, नमस्कार जी, बोला दादा. सर, जर पुरुषाला डायबिटीज असेल ओके, तर लिंगात गाठ आणि वाकडेपणा येतो का आणि त्यावर काय उपाय असतो याबद्दल माहिती पाहिजे होती. पहा, डायबिटीस आणि त्याचा काही संबंध असतो का तुमच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा त्या ऑर्गन संबंधात सांगूया आपण. सर्वांच्या मनातला हा बेसिक प्रश्न असतो. डायबिटीज झाला रे झाला की पहिल्यांदा घाबरून जाणे, गर्भगळीत होणे, आता माझं काही खरं नाही, आता मला इन्शुलिन घ्यावं लागेल, मला गोळ्या घ्यायला लागतील. यातनं तुम्ही बाहेर या. तुमच्या पूर्ण जे आयुष्याचा प्रवास असतो ना त्यामध्ये काही ना काहीतरी कुठंतरी आजार होणं हे साहजिक असतं. पण तो आजार हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, हा काही जन्मताच आजार आलेला नाही तुम्हाला. तुमचं खाणं आहे, तुमचं बॅलन्सिंग डाएट आहे, तुम्ही एक्सरसाइज करता का, योगा करता का, स्ट्रेस किती घेता. मग अशा केसमध्ये जेव्हा डायबिटीस होतो आणि तो अनकंट्रोल्ड राहतो त्यावेळेला बऱ्याचदा काय होतं, लैंगिक शिथिलता येते, लिंगाकडे जाणारा फ्लो पूर्ण बंद होतो, अराउजल मी डायरेक्ट इच्छाशक्ती देखील होत नसते. आणि ह्यांनी काय विचारलं, आणखी गाठ तयार होणे, ज्याला आमच्या भाषेमध्ये पेरॉनिस प्लॅक असं म्हणतो. या पेरॉनिस प्लॅकमुळे बऱ्याचदा लिंगामध्ये वाकडेपणा येतो, बेंड येतो. असं होतं का, आणि का होतं की बऱ्याचदा काय असतं, अतिहस्तमिथून केल्यामुळं किंवा बऱ्याचदा काही कारणामुळं ॲक्ट करताना काही फ्रॅक्चर किंवा काही ट्रॉमा झाला, त्या ठिकाणी ब्लड जमा होतं, त्यामध्ये कॅल्सिफिकेशन होतं. ह्या कॅल्सिफिकेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी हळूहळू त्याचा फ्लो कमी होतो, त्यात वाकडेपणा येतो. मित्रांनो, याला काळजी करू नका. सर्वात महत्त्वाचं ॲक्सेप्ट करा की मला ही कमजोरी आहे. तज्ज्ञांकडे जा, पहिल्यांदा मेडिकल ट्रीटमेंट असते. समजा त्याने फरक नाही पडला तर पी-शॉर्ट्स थेरपी आहेत, गरज पडल्यास त्याला एक्सिजन करून पेरिकार्डियल ग्राफ्टिंग किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून त्यामध्ये सरळपणा आणता येतो. तुम्हाला देखील काळजी करायची गरज नाही. आणखी एक फोन येतो, सोनाली यांचा नांदेडवरनं बोलतायत त्या. सोनालीजी, स्वागत आहे, विचारा प्रश्न डॉक्टरांना. बोला, ऐकतोय आम्ही. सोनालीजी, प्रश्न विचारा, तुम्हाला आवाज ऐकू येतोय? हां, बोला. बोला. तर तृप्ती किंवा ऑर्गॅझम मिळण्याचा आणि अंगाच्या आकाराचा काही संबंध असतो का, त्याबद्दल माहिती द्यावी. मला एक खूप छान वाटतं की लोकांना ऑर्गॅझम म्हणजे काय हे कळायला सुरुवात झाली. आणि भगिनी ज्या पद्धतीने ओपन अप झाल्या, आणि ती चांगली गोष्ट का आहे की एकदम मूकपणे निमूटपणे जे चालू आहे ते खूप छान चालू आहे. यातनं कुठेतरी बाहेर येणं आवश्यक होतं आणि ह्या मंचाचा तो इफेक्ट आहे. सांगूया आपण. बघा, पहिल्यांदा थोडक्यात परत जवळपास सर्वांना माहीत असेल, पण जे नवीन आमचे दर्शक आहेत, व्ह्यूअर आहेत, त्यांच्यासाठी मी परत सांगतो. ऑर्गॅझम म्हणजे काय, तर जसं पुरुषांमध्ये विरस्खलन झाल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन, समाधानाची भावना तुम्हाला मिळते, त्याच पद्धतीने फिमेल्समध्ये सॅटिस्फाय झाल्यानंतर जो पेल्विक फ्लोअर असतो त्या ठिकाणी ऑक्सिटोसिनसारखे हार्मोन्स तयार झाल्यानंतर तो फ्लोअर हा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतो आणि त्या प्रोसेसला तुम्ही ऑर्गॅझम म्हणता. बऱ्याच जणांना हा ऑर्गॅझम काय असतो हे देखील माहीत नाही किंवा तो कुठं मिळतो. त्याला एक जी पॉईंट नावाचा एक सेन्सिटिव्ह पार्ट हा काही पॉईंट नसतो. जेव्हा तुमचा अंतरंगाचा भाग जो असतो योनीचा, त्याच्या 1.5 इंच आतमध्ये एक नोड्युलर भाग असतो 12 o'clock पोझिशनला, ज्या ठिकाणी सर्वात जास्त ब्लड वेसल, सर्वात जास्त नर्व्ज असतात. आणि हा पॉईंट जोपर्यंत त्या ठिकाणी त्याला फिक्शन केलं जात नाही, जोपर्यंत त्याला पार्टचे घर्षण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी तृप्ती किंवा ऑर्गॅझम मिळत नाही. मग यासाठी ह्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुमचा अवयवाचा आकार याचं काही महत्त्व आहे का? डेफिनेटली साईज मॅटर्स. महत्त्वाचं हे आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये डिफरंट व्हॅरिएशन तुम्हाला मिळतं, पण जवळपास 476 प्रकारच्या तुमच्या लैंगिक क्रिया करण्याच्या अवस्था असतात. तुम्हाला CAT म्हणजे क्वायटल अलाइनमेंट टेक्निक नावाचं एक टेक्निक आहे, ज्यामध्ये काय करतात की या ठिकाणी फ्रिक्शन समजा जी पॉईंटला होत नसेल तर बरेचदा प्युबिक बोन म्हणजे जो वरचा भाग असतो प्युबिसचा लिंगाच्या वरचा, त्याचं प्रेशर तुम्हाला
विवेक भागाला दिल्यानंतर किंवा तुमची पोझिशन चेंज केल्यानंतर डेफिनेटली जेव्हा फ्रिक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला ऑर्गॅझम होतं. आणि काही कारणामुळं बरेच जण एक छोट्या साईजच्या आकाराच्या लिंगामुळे लग्न करणं टाळतात, डिप्रेशनमध्ये जातात, घरातून पळून गेलेले केसेस पाहिले आहेत. मित्रांनो, असं करू नका. नक्कीच प्रत्येक गोष्टीला उपाय असतो, ट्रीटमेंट असते. याला तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर आणि तुम्ही समोर गेलं तर. मी अशा काही फॅमिलीज पाहतोच नाही आजी, म्हणजे शेवटी काही जण स्वतःचं जीवन संपवतात, पण अजिबात ह्या विषयावर बोलायचं नाही, डिस्कशन नाही. यातनं सर्वांनी बाहेर येण्यासाठी, बाकीच्या आजारांसारखा आजार आहे पटवून देण्यासाठी आपण हा मंच केलेला आहे. नक्कीच. आणखी महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर की न लाजता, संकोच न बाळगता आपण समोर आलं पाहिजे माणसांनी. आणि हाच आपला याच्या दृष्टीने, या माणसाच्या दृष्टीने प्रयत्न असतो. आणखी एक मला असं विचारायचं आहे की जर कमजोरी किंवा आणखी काही सेक्शुअल डिस्फंक्शन्स असतील, त्या समस्येबरोबर थायरॉइडचा त्रास असेल तर आपण सेक्स ट्रीटमेंट घेऊ शकतो का? याचं उत्तर आपण घेणार आहोत. पण आता एक ब्रेकची वेळ झाली, आपण ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर आपण उत्तर घेणारच आहोत. घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहत आहे साम टीव्हीवरचा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर, मी ब्रेकच्या आधी प्रश्न विचारला होता, थायरॉइड आणि सेक्शुअल डिस्फंक्शन, तर काय उपचार घ्यायचे? तुम्ही पाहत असाल बघा, प्रत्येकाचा आपण थायरॉइड टेस्ट करतो आणि रिपोर्ट आला की परत घाबरतो. काही संबंध असेल का सेक्शुअलची, सांगूया आपण. हे बघा, तुम्हाला आयोडीन डिफिशियन्सी म्हणा किंवा बऱ्याचदा हेरिडिटरी म्हणा, या कारणामुळे जर थायरॉइड होत असेल, हे बोथ स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये होत असतं. आणि दोघांमध्येही यामुळे डिस्फंक्शन का होतो? आपला जो हायपोथॅलेमो पिट्युटरी गोनाडल ॲक्सिस जो आहे त्याच्यावर T3, T4, THS म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे अफेक्ट करतात. हायपरथायरॉइडिझम झालं तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन होतं. हायपोथायरॉइडिझम झालं त्या ठिकाणी तुम्हाला ड्रायनेस किंवा डिलेड इजॅक्युलेशन होतं. इव्हन मेलमध्ये इन्फर्टली देखील होते, कारण त्या ठिकाणी टेस्टिसच्या टिश्यूवर त्याचा परिणाम होतो. फिमेल्समध्ये इच्छा कमी होणं, अराउजल डिसऑर्डर, डिसायर डिसऑर्डर, ऑर्गॅझमिक डिसऑर्डर, पेन डिसऑर्डर आणि ड्रायनेस डिसऑर्डर म्हणजे त्यांचे जे सिक्रेशन असतात जीवनाचे ते टोटली ड्राय होतात. म्हणून तज्ज्ञांना भेटून याची ट्रीटमेंट जर घेतली तर नक्कीच या आजारातून तुम्हाला बाहेर येता येतं. आणि थायरॉइड जरी असेल तर सेक्शुअल लाईफ तुम्हाला एन्जॉय करता येतं. आता आपला आजचे विनर कोण आहेत ते आपण सांगूया आपण. मागच्या वेळेसचे राजीव वाल्मिक कुलाब्याचे मागच्या वेळेसचे वेळी ते आपल्या सेंटरला आले, त्यांनी पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं, आनंद व्यक्त केला त्यांचा अगदी मनापासून अभिनंदन. आणि असंच इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर आता तुमच्या हातात येते. बघूया कोण लकी आहे यावेळेस. आणि नक्कीच तो आल्यावर पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद द्यायला सांगतो बरं का, की मॅडमला सांगा तुम्ही की तुमच्यामुळे मला पुस्तक मिळालं. चला पाहूया कुठे गेलो आपण. तो आता गेलो पुणे जिल्हा दौंडला गेलो आपण. संदीप दौंडकर यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर लठ्ठपणा किंवा ओबेसिटी असेल तर त्यामुळं काही सेक्शुअल डिस्फंक्शन होतं का? असे अचूक उत्तर त्याने दिलं की त्या ठिकाणी ओबेसिटीमुळे इस्ट्रोजनसारखे हार्मोन बनतात आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला कमजोरी येते. अतिशय छान उत्तर. जवळच्या सेंटरला येऊन तुम्ही पुस्तक घ्यायचं आणि असंच सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. हा शो मिस झाला असेल तर साम टीव्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप करा, डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा आणि सांगा प्रश्न कोणता आहे. थायरॉईडसोबत जर तुम्हाला हा आजार असेल हायपर किंवा हायपोथायरॉइडिझम तर कमजोरी येते का आणि कशामुळे आणि काय ट्रीटमेंट आहे हे उत्तर तुम्हाला नक्की द्यायचं आहे. आणि परत एकदा आमच्या सर्व साम टीव्हीच्या दर्शकांना खरंच त्यांनी इन्व्हॉल्व केल्याबद्दल, सहभाग घेतल्याबद्दल, भगिनींनी तो अभिप्राय दिल्याबद्दल आणि या मंचाचा मी उपयोग करून घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक. बाकी तुम्ही सांगू शकता. कारण तुमच्या सगळ्यांचा एक प्रेक्षक म्हणून आमच्या कार्यक्रमातला वाढता सहभाग हाच आमच्यासाठी प्रेमाची पावती आहे आणि हीच आमच्यासाठी प्रेरणासुद्धा आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न विचारत राहा आणि आम्ही तुम्ही तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही आणि डॉक्टर नक्कीच करू. डॉक्टर, आता इथे वेळ झाली आहे थांबण्याची. तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. प्रेक्षकांचा निरोप घेऊयात. इथेच थांबतोय. गुड नाईट, शुभरात्री, नमस्कार. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.